राज्यात मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त शेवटचे 2 दिवस। सर्व पक्षांचा चौक सभा आणि नाका प्रचारांवर वाढता भर। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची राज्य सरकारला विचारणा। मुख्य गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये फक्त लूट लूट लूट। मुंबईमध्ये 25 वर्षात काय केलं ते आम्ही अभिमानाने सांगू। आदित्य ठाकरेंचा पलटवार। चेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। मोदींच्या बँडवाले ठाकरे ब्रँड संपवायला निघाले। उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डाकली तोफ। मुंबईकरांवर संकट आल्यामुळे आम्ही भाऊ एकत्र। शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी डाकली तोफ। देशातील सगळी बंदरं विमानतळ अदानींच्या ताब्यात। संपूर्ण विमानतळ विकायला काढणार राज ठाकरेंचा घणाघात। 10 वर्षांमध्ये देशामध्ये अदानींचं प्रस्थ कसं वाढलं? राज ठाकरेंनी दाखवलं। मोदी सरकारमुळे 10 वर्षात अदानी श्रीमंत। राज ठाकरेंची मोदी सरकारवर घणाघाती टीका। 2 भाऊ आले होते, त्यांना प्रभू रामचंद्र यांची आठवणच झाली नाही। ठाकरे बंधूंच्या नाशिकमधील सभेवर फडणवीसांचं टीकास्त्र। पावसाळ्यात बेडूक येतात तसे निवडणुकीमध्ये ठाकरे येतात। गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी अडवली। तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी अडवली गाडी। बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या नावाची घोषणा। भिवंडीमध्ये सपाच्या संकल्प सभेला मोठी गर्दी। अबू आझमींच्या रईस शेख यांनी काँग्रेसवर डागली तोफ। आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही, रईस शेखांना टोला। सावधान, इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा। जगभरातील 17 दशलक्ष इंस्टाग्राम खात्यांची माहिती लीक। डार्क वेबच्या अहवालातून झालं स्पष्ट। खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करा, अन्यथा लष्करी कारवाईला सामोरं जा। डोनाल्ड ट्रम्प यांची थेट कोलंबियाला धमकी। अमेरिकेचा सिरियामध्ये आयसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला। सैनिकांच्या मृत्यूनंतर प्रत्युत्तरादाखल केली कारवाई। मुंबईमध्ये गारठा कायम। सांताक्रूजमध्ये 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। आज राजमाता जिजाऊंची 427वी जयंती। सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव सोहळा। शिवप्रेमींची मोठी गर्दी। विराट खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सुलभ। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच वनडेमध्ये टीम इंडियाचा 4 विकेट्सनं दणदणीत विजय।